नमस्कार. श्रीमद भागवत एक जीवन संवाद या विषयाच्या अनुषंगानं गेल्या 4-5 दिवसापासून आपण या भागवत ग्रंथावर चिंतन करत आहोत, विचार प्रगट करत आहोत. आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी प्रथम स्वागत करतो. या ठिकाणी या फेसबुक पेजवर, समन्वय प्रतिष्ठानच्या या पेजवर मला आमंत्रित केल्याबद्दल मी पुनश्च मनःपूर्वक धन्यवाद प्रकट करतो. तसेच सर्व दर्शक, श्रोते, अभ्यासक, चिंतक, तत्वज्ञ, ज्ञानी, संस्कृतज्ञ, त्याचप्रमाणे सर्व माझे विद्यार्थी यांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि आभारही व्यक्त करतो. आजचा आपला चिंतन विषय भागवतातील तत्वज्ञान असा आहे. भागवत ग्रंथ हा तत्वज्ञानाच्या अनुषंगाने तर परिप्लुप्त आहेच, कारण प्रामुख्यानं कृष्णभक्ती गाणारा हा ग्रंथ आहे. अनेक साधू संतांच्या महात्म्यांच्या कथा, चरित्र अत्यंत रसाळ पद्धतीने या ठिकाणी विवरण करण्यात आलेले आहेत. तसंच आचार धर्माचं तत्वज्ञान सांगणारा एक आदर्श ग्रंथही हा आहे. भागवत पुराणानं आचार आणि विचार या दोन्हीचं चिंतन प्रगट केलेलं आहे. आचार, विचार आणि उच्चार या तिन्ही गोष्टीमध्ये एकात्मता असली पाहिजे, ही यांची भूमिका आहे. आणि म्हणून या भागवत ग्रंथामध्ये आचार प्रभवो धर्मः हे तत्व समोर ठेवून सदाचरण, धर्माचरण मांडताना वर्णधर्म, आश्रमधर्म, स्त्रीधर्म, राजधर्म, पुत्रधर्म यांचं विवेचन प्रसंगोपात्त केलेलं आहे. तसंच धर्माच्या गाथा यांचा जो विचार तोही अत्यंत प्रभावीपणे या ठिकाणी विवरण करण्यात आलेला आहे. भागवतातील तत्वज्ञान किंवा तत्व विशेष, तत्वबोध यांचा जेव्हा आपण शोध घेतो तेव्हा अनेक कथांमधून मुख्य गाभा हा तत्वज्ञानाचा प्रगट झालेला आहे. किंबहुना तत्वज्ञान हा त्यातला गाभा आहे. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी ये, एरी वाक्चातुर्य होईल सुखिया. काल आपण भागवतातील जे साहित्य बघितलं ते वाक्चातुर्य होतं. हे वाक्चातुर्य अनेकांना आनंदी करील, अनेकांना सुखी करील, अनेकांना प्रसन्न करील, आनंद देईल. परंतु खरा भागवताचा अधिकारी कोण? तर अध्यात्मशास्त्री ये एक अंतरंगची अधिकारी ये. हा अंतरंगाचा जो भाग आहे तो आहे तत्वज्ञान. तत्वज्ञान हा याचा गाभा आहे. किंबहुना सर्वच भारतीय तत्वविचार यांचा गाभा हा भारतीय तत्वदर्शन हा आहे. आणि त्यामुळं पुराण असो, वेद असो, उपनिषद असो, यामध्ये कथा आलेल्या आहेत, गाथा आलेल्या आहेत, सूक्त आलेले आहेत. परंतु या सर्वांच्या मागे एक तत्वज्ञानाची प्रबळ बैठक आहे. आणि ही तत्वज्ञानाची मोठी प्रबळ बैठक, अत्यंत प्रतिष्ठित झालेली बैठक, जी परंपरेने सनातन धर्म म्हणून आपण प्रतिष्ठित केलेली आहे, त्याचं स्वरूप या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यात प्रामुख्यानं हंसगीता, चतुश्लोकी भागवत, कपिल महामुनींनी केलेला उपदेश, ऋषभदेवांनी केलेला उपदेश, जड भरत आणि रहुगण यांचा संवाद, यमराज आणि यमदूत यांचे संवाद, प्रल्हादकृत स्तुती, निमी जायंतेय संवाद, कृष्ण उद्धव संवाद, असे कितीतरी संवाद या तत्वज्ञानाच्या अनुषंगाने आपल्याला पाहता येतील. म्हणून भागवतातील तत्वज्ञान जर समजून घ्यायचं झालं तर या सर्वांचा साकल्याने विचार आपण केला पाहिजे, समग्रतेने विचार केला पाहिजे. तेव्हा भागवत ग्रंथ हा तत्वविचारांच्या दृष्टीने अत्यंत परिप्लुत आहे, अत्यंत निर्भर आहे. सनकादिक हे ज्ञानवान होते, ते कुमार होते. 5-5 वर्षांचं त्यांचं वय. त्यांना ब्रह्मदेवानं उपदेश केला आणि भगवंतानं हंसावतार धारण करून पहिल्यांदा जो उपदेश केला, हा हंस स्वरूप भगवंताचं जे आहे ते तत्वज्ञान त्यांनी अल्पाक्षरामध्ये मांडलं. तंत्रम सात्वतमाचष्ट नैष्कर्म्यम कर्मणाम यतः असा संदर्भ आपल्याला पहिल्याच स्कंधामध्ये दिसतो, 3ऱ्या अध्यायामध्ये. तंत्रम सात्वतमाचष्ट
नैष्कर्म्यम कर्मणाम यतः. सात्वत धर्म भगवंताने सांगितला. आदौ कृतयुगे वर्णव नृणाम हंस इति स्मृतः. या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा जे पहिलं कृतयुग ज्याला आपण म्हणतो, सत्ययुग ज्याला म्हणतो, तिथे हंस या स्वरूपाने भगवंतांनी ज्ञानोपदेश केला. कृतकृत्या प्रजा जात्या तस्मात कृतयुगम युगम विदुः. या काळामधल्या सगळ्या प्रजा ह्या कृतकृत्य होत्या, ह्या परिपूर्ण ज्ञानाला पोचलेल्या होत्या, ज्ञानवंत होत्या, आणि म्हणून ज्ञानाच्या अधिकारी असल्यामुळं कृतकृत्या प्रजा जात्या, जन्मतःच त्या मुक्त होत्या. म्हणून तस्मात कृतयुगम विदुः, म्हणून त्याला कृतयुग असं म्हणतात. असं 11व्या स्कंधामध्ये त्याची नोंद आहे. कृष्ण आणि उद्धव संवादात असं भगवंतांनीच सांगितलेलं आहे. सनकादिकांना जो उपदेश केला तो सोहम अशा प्रकारचा आहे. सोहम म्हणजे याचं जर व्युत्क्रम आपण केला तर हंस असा अर्थ होतो. जसं हंसः किंवा हंसाः या ठिकाणी परमहंस हे तत्व या ठिकाणी विवरण करण्यात आलं आणि सोहम असा उपदेश करण्यात आला. हंसाः या शब्दातही त्याचा व्युत्क्रम म्हणजे उलटा क्रम जर केला तर सोहम हे तत्व आपल्याला दिसतं. हंस हे संन्यस्त वृत्तीचं प्रतीक आहे. म्हणून आपण हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्न हंसा प्रचोदयात असं म्हणतो. परमहंस हा श्रेष्ठ धर्म आहे. त्यामुळं हंसाद्वारे ज्ञानकथनाच्या मागे एक प्रतिकात्मकता आहे. विवेकपूर्णता, विवेकशीलता हाच ज्ञानाचा पाया किंवा गाभा आहे. आत्मानात्म विवेक हा साधन चतुष्टयापैकी एक आहे. आत्मानात्म विवेक आणि हंसानं निरक्षीर विवेकानं, सारासार विवेकानं जसं पाणी आणि दूध वेगळं करावं, त्याप्रमाणे परमहंस रूप ईश्वरानं आत्मवस्तू आणि जड वस्तू म्हणजे अनात्म वस्तू संसार यांचं विवेक कथन केला. तो एकाच शब्दात केला, तो म्हणजे सोहम, तो मी आहे. आणि म्हणून कोहम या शब्दाचं उत्तर सोहम असं आहे. कोहम या प्रश्नापासून आपण सुरुवात करतो आणि आपण आयुष्यभर मी कोण आहे याचा शोध घेत राहतो. भगवंतांनी सांगितलं तू मी आहे, ते तत्व तुझ्यात आहे, तो मी आहे. कोहम म्हणजे मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मी आत्मतत्व आहे. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम असं जसं उत्तर शंकराचार्यांनी दिलं तेच उत्तर आपल्याला दिसतं. हे परमहंसाचं तत्वज्ञान आहे. ज्ञानाची एक दिव्य परंपरा आपल्याला भागवतामध्ये दिसते. हे दिव्य ज्ञान परंपरेनं कसं आलं हे सांगताना श्रीकृष्णानं उद्धवाला सांगितलं, प्रलय काळात काळाच्या उदरात गडप झालेले हे ज्ञान मी पहिल्यांदा सनकादिकांना आणि ब्रह्मदेवाला सांगितलं. ज्याप्रमाणे आपण गीतेत सुद्धा बघतो, गीतेमध्ये सुद्धा असं सांगितलंय की हे ज्ञान अत्यंत गुह्यतम आहे. हे ज्ञान मी पहिल्यांदा सूर्याला कसं सांगितलं ते त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून आधी विवस्वान मनवे प्राह असं वर्णन आपल्याला त्यामध्ये दिसतं. ही प्राचीनता, ही सनातनता आपल्याला यामध्ये दिसते ज्ञानाची. याप्रमाणे हे ज्ञान सनकादिकांना आणि ब्रह्मदेवाला पहिल्यांदा सांगितलं. मयादव ब्रह्मणे प्रोक्ता धर्मो यस्या मदात्मकाः असं उल्लेख आपल्याला 11व्या स्कंधात दिसतो. ब्रह्मदेवानी त्यांच्या पुत्रांना मनुला म्हणजे वैवस्वत मनुला, तोच स्वयंभुव मनु यांनी भृगु आदी सप्तर्षींना सांगितलं. भगवद्गीतेतही विवास्वान मनवे प्राह असा उल्लेख दिसतो. त्यानंतर हे ज्ञान त्यांच्या पुत्रपौत्रांना देव, दानव, गंधर्व, सिद्ध, विद्याधर, राक्षस, किंपुरुष या सर्वांनी ग्रहण केलं. प्रत्येकाच्या स्वभावधर्मानुसार ज्ञानात फरक पडत गेला. कारण ग्रहण करणाऱ्यांच्या सत्व, रज आणि तम या प्रकृतीप्रमाणे ज्ञान एकच जरी असलं तरी भिन्न भिन्न स्वरूपाचं झालं. त्यात पाखंड मताचाही प्रवेश झाला, त्याचा विचार आपण करणारच आहोत. श्रीकृष्णानं त्यासाठी यथा कर्म यथा रुची असा शब्द वापरलेला आहे. ते म्हणतात यथा कर्म यथा रुची हे ज्ञान भिन्न झालं असं म्हटलंय. श्रेष्ठ ज्ञान परंपरा नंतर कशी दूषित झाली हे या ठिकाणी स्पष्ट होतं. नंतर ज्ञान परंपरेत पाखंड मताच्या प्रवेशामुळं ज्ञानाची विशुद्धता बाधित झाली आणि ईश्वराला ज्ञान
पुन्हा कथन करावं लागलं. यानंतर चतुश्लोकी भागवताचा आपण परामर्श घेऊ. चतुश्लोकी भागवत म्हणून जे 4 श्लोक प्रसिद्ध आहेत ते 4 श्लोक भगवंताने ब्रह्मदेवाला सांगितलेल्या तत्वोपदेशात्मक अशा स्वरूपाचे. दुसऱ्या स्कंधामध्ये भागवताचं सार 4 श्लोकामध्ये सांगितलंय. एकनाथ महाराजांनी त्यावर चतुश्लोकी भागवतावर मराठीमधून टीका लिहिलेली आहे. हे चतुश्लोकी भागवत म्हणजे 4 श्लोकामध्ये समग्र भागवताचं सार किंवा तत्वज्ञान आलेलं आहे. दुसऱ्या स्कंधामध्ये 9व्या अध्यायामध्ये केवळ 32 ते 35 एवढ्या श्लोकामध्ये हे येतं. अहमेवासमेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम. इथून हे सुरू होतं. अहमेवासमेवाग्रे नान्यत यत् सदसत्परम. या इथून ज्ञानचर्चेला प्रारंभ होतो. भगवंतानं सर्वत्र मीच कसा व्यापून आहे, आधी मध्य आणि शेवटी पटातील तंतूप्रमाणे मी कसा व्यापक आहे हे सांगितलंय. हे विश्व मीच निर्माण केलं आणि त्यात मीच भरून राहिलेलो आहे हे जाणण्यासाठी अन्वय आणि व्यतिरेक या पद्धतीने विचार केला पाहिजे. अन्वय व्यतिरेकाभ्याम यस्यात सर्वत्र सर्वदा. म्हणून आपल्याला भागवताच्या पहिल्या सूत्रात किंवा पहिल्या श्लोकात सुद्धा अन्वय व्यतिरेक हा शब्द दिसतो. जन्माद्यस्य यतोन्वयादितरतः चार्थेष्वभिज्ञ स्वराट. इथे जन्माद्यस्य या जन्माद्यस्य यतोन्वयादितरतः अन्वयाद इतरतः. अन्वयाद म्हणजे अन्वय आणि इतरतः म्हणजे व्यतिरेक. याप्रमाणे हे सूत्र सांगितलं. अन्वय म्हणजे भगवंताचं अस्तित्व सर्वत्र पाहणं. जसं वस्त्रामध्ये दोरा असतो, दोऱ्याशिवाय वस्त्र ही कल्पनाच अस्तित्वात येऊ शकत नाही. दोरा हा वस्त्राचा आधार आहे. दोऱ्याचा वस्त्रात अन्वय असतो तसा ईश्वराचा विश्वामध्ये अन्वय आहे. तर व्यतिरेक म्हणजे नसणे. जगाचा ईश्वरात व्यतिरेक आहे. म्हणजे जग नसतानाही ईश्वर असतोच. जग येतं आणि जातं. जशी एखादी लाट येते आणि जाते पण समुद्र कायम असतो, त्याप्रमाणे विश्व नसतानाही ईश्वर कायम असतो. त्याला म्हणतात व्यतिरेक. म्हणून या वेदांतातील संज्ञा अन्वय आणि व्यतिरेक ह्या समजून घेतल्या. या 2 संकल्पनेमध्ये सूत्रबद्ध पद्धतीनं तत्वविवरण 4 श्लोकामध्ये केलेलं आहे. भागवत ज्ञानाचं सूत्रमय भाषेतील हे दर्शन चतुश्लोकी भागवत म्हणून प्रसिद्ध आहे. तृतीय स्कंधात कपिल मुनी आणि देवहूती यांचा एक संवाद आहे. त्या निमित्तानं ज्ञानोपदेश आलेला आहे. यात कपिलाचार्यांनी सांख्य तत्वज्ञानाच्या आधारे तत्वचर्चा केलेली आहे. सांख्य हे भारतातील सर्वात प्राचीन तत्वज्ञान आहे. यात सेश्वर सांख्य आणि निरीश्वर सांख्य असे प्रवाह आहेत. सांख्य तत्वज्ञानाच्या दृष्टीने प्रकृती आणि पुरुष असे दोघे स्वतंत्र प्रकार असून प्रकृती जड ती असून विश्वसृजन करते. पुरुष अनेक आहेत, त्यांना संसार चक्रातून सोडवण्यास प्रकृती सहाय्य करते. एकूण 24 तत्वातून हे विश्वसृजन होतं. 25वं तत्व म्हणजे काळ. या काळाचे सूक्ष्मातिसूक्ष्म अंशात्मक वर्णन त्रसरेणूपर्यंतचे विभाजन कपिल मुनी करतात आणि या सर्वात मोठा काळ म्हणजे परार्धाची संकल्पना मांडतात. विज्ञान विषयक विवेचनात आपण याचा विस्तारपूर्वक विचार केलेलाच आहे. कपिल मुनींनी भागवतातील 3ऱ्या स्कंधात अध्याय 25 ते 33 पर्यंत विविध प्रकारचा उपदेश केलाय. ते म्हणतात पुरुष हा अकर्ता आहे, तो चेतनायुक्त आहे, तर प्रकृती ही कर्तृत्व गुणांनी युक्त आहे, मात्र ती जड आहे. 3 गुणांची साम्यावस्था म्हणजे प्रकृती. तिच्यात सत्वादी गुणांच्या असमतोलामुळे जे हालचाल होते तीच परमेश्वराची चैतन्य शक्ती. त्यापासून महत्त्व निर्माण होतं. हेच जगदुत्पत्तीचा अंकुर होय. महत्त्वापासून 3 प्रकारचे अहंकार निर्माण होतात. त्यापैकी सात्विक अहंकारापासून मन, राजस अहंकारापासून बुद्धी आणि तामस अहंकारातून शब्द तन्मात्रा आणि त्यातून आकाश उत्पन्न होतं. मन हे नीलकमलाच्या वर्णाप्रमाणे असून बुद्धी तत्वातून ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय निर्माण होतात. तामस अहंकाराचे कार्य भूतसृष्टीचं सृजन हे आहे, म्हणून याला वैकृतिक सर्ग असं म्हणतात. कपिल मुनींनी सांख्यात्मक तत्वज्ञानाने त्या दृष्टीने
संख्यात्मक पद्धतीने या तत्वांचा विचार केलेला आहे. त्यांनी 24 तत्व जगनिर्मितीला कारण सांगितली आणि 25वा काळ किंवा 25वा ईश्वर असं मानलं आणि सकालो परमो महान असं म्हटलंय. जन्म या विश्वामध्ये निर्मिती, पालन आणि संहार, जन्म जनेन जनयन मारयन मृत्युरांतकम असं कालस्वरूप सांगून जग रहाटीचं स्वरूप विवरण केलंय. संख्याशास्त्राचं विवरण कृष्णानंही उद्धवाला केलेलं आहे. 11व्या स्कंधामध्ये श्रीकृष्ण म्हणतात, सत्व, रज आणि तम यांच्या विभिन्न प्रवृत्ती आहेत. सत्वाच्या 17 प्रवृत्ती आहेत. या 17 प्रवृत्ती कोणत्या? तर शम, दम, तितिक्षा, ईक्षा म्हणजे विचार, तपश्चर्या, सत्य, दया, स्मृती, संतोष, दातृत्व, निस्पृहता, श्रद्धा, वाईट कर्माबद्दल लज्जा म्हणजे री, दान, सरलता, नम्रता आणि ब्रह्मचिंतन, आवड. तर रजोगुणाच्या वृत्ती म्हणजे अभिलाष, क्रिया, उन्माद, तृष्णा, अतिगर्व, लोभ, अहंता, सुखासक्ती, उन्मत्तपणाने शत्रूवर चाल करणं, आत्मस्तुतीची इच्छा, परनिंदेची आवड, पराक्रमाचा डौल, दुसऱ्याला पीडा देणं, एकूण या 13 प्रवृत्ती आहेत. तर तमोगुणाच्या प्रवृत्तीमध्ये क्रोध, लोभ, असत्य भाषण, परपीडा, याचना, ढोंग, कष्ट करणं, कलह, शोक, मोह, खेद, दीनपणा, आळस, आशा, भय आणि निरुद्योग अशा 15 प्रवृत्ती आहेत. गुणाधिक्याची लक्षणं, परिणाम, गुणकर्मानुसार गती, श्रद्धा, आहार, स्वभाव, सुखदुःख इत्यादी ओहापोह या ठिकाणी श्रीकृष्णाने केलेला आहे. कपिलांनी देखील गुण आणि गुणमयी माया, विश्वातील गुण आणि गुणातील बद्धता यांचं विवरण करून आत्मा कसा सुखदुःख भोगतो हे सांगितलंय. सांख्य तत्वज्ञानाचं भागवतात सविस्तर चिंतन आढळतं. कपिल मुनींनी आईला म्हणजे देवहूतीला योग, अष्टांग योग साधना, सांख्य तत्वज्ञान आणि तत्वसंख्येचं विवरण केलं. तत्वसंख्या सांगण्यात आल्यामुळं याला सांख्य असं म्हणतात. संख्या सांगितली म्हणून सांख्य. हे सांख्यशास्त्र कपिलानंतर आसुरी या त्यांच्या शिष्यानं ग्रहण केलं. त्यानंतर आयुर्वेद प्रवर्तक धन्वंतरी यांचे प्रचारक बनले. आज मात्र फक्त ईश्वर कृष्ण यांच्या सांख्य कारिकां याच उपलब्ध आहेत. आद्य शंकराचार्यांनी पूर्व पक्षामध्ये त्यांचाच परामर्श घेतलेला आहे. त्या पूर्वीच्या कारिका ग्रंथ रूपात आज उपलब्ध नाही. कपिल मुनींनी भक्ती तत्वाचं विवरण केलं. ही भक्ती भागवती भक्ती होय असं त्यांनी म्हटलं. त्याला अनिमित्ता भागवती असं त्यांनी म्हटलंय. म्हणजे निर्हेतुकपणे केलेली भक्ती. अहेतुकी भक्ती ही अहेतुक्य प्रतिहता म्हणजे जी निर्हेतुकपणे केलेली आणि अप्रतिहत म्हणजे अखंड आहे तीच श्रेष्ठ भक्ती होय असं विवेचन श्रीकृष्ण उद्धव संवादात देखील आढळतं. अहेतुक्य व्यवहिता या भक्ती पुरुषोत्तमे असं श्रीकृष्णाने म्हटलंय, असं कपिलाचार्यांनी म्हटलंय. बंध आणि मोक्षासाठी एक अंतःकरणच कारण आहे. अंतःकरण विषयासक्त झालं की बंधाला कारणीभूत ठरतं आणि भगवंताच्या ठाई रत झालं की मोक्षदायी ठरतं. म्हणून अनन्य भावानं भक्ती करणं, अनासक्त वृत्तीने राहणं हेच मोक्ष प्राप्तीचं साधन असल्याचं कपिल मुनी सांगतात. आणि शेवटी स्वर्ग आणि नरक इथेच असल्याचं गुह्य ज्ञान कपिल महामुनी देतात. अत्रैव नरक स्वर्ग इति माता प्रचक्षते. या ठिकाणी स्वर्ग आणि नरक इथंच आहे अशा प्रकारची भूमिका कपिल महामुनींनी मांडलेली आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णांनी सुद्धा नरक म्हणजे तमउन्नाहो आणि स्वर्ग हा सत्वगुणोदय असा शब्द श्रीकृष्णाने देखील वापरलेला आहे. सत्वगुणाचा उदय म्हणजे स्वर्ग आणि तमोगुणाचा उत्कर्ष म्हणजे नरक. म्हणून देहाची वृद्धापकालातील दुस्थिती पाहून हाच नरक असल्याचं वास्तव ते प्रगट करतात. जीवाची उत्पत्ती, त्याची गर्भावस्था, जन्म इत्यादीचं वर्णन, सृष्टीचं उत्पत्तीचं तत्वज्ञान या ठिकाणी येतं. ते आपण वेगवेगळ्या निमित्ताने पाहिलेलंच आहे. कपिल मुनींनी भौतिक विज्ञान, मनोविज्ञान, स्त्रीरोग विज्ञान, गणित, रसायन, आत्मविज्ञान या सर्वांचा समन्वय या ठिकाणी घडून आणलेला दिसतो. चतुर्थ स्कंधामध्ये पुरंजनाचं आख्यान येतं. नारद मुनींनी प्राचीन बर्हिराजाला कर्मठपणाचा त्याग करण्याच्या निमित्तानं जी ज्ञानकथा सांगितली ती त्याला कर्माच्या अहंकारातून मुक्त करणारी ठरते. प्राचीन बर्हीनं एवढे यज्ञ केले की सर्व पृथ्वीवर दर्भाचा अंथरूण तयार केलं.
त्याचा त्याला गर्व झाला. या कर्मठपणामुळं त्याला ज्ञानमार्गाचं तत्व सांगून डोळस करणं गरजेचं होतं. नारदांनी पुरंजनाचं आख्यान रूपकात्मकपणे त्याला सांगितलं आणि त्याला सजग केलं. पुरंजनाख्यानाचे रूपक नंतर स्पष्टही केलं. आणि या रूपकात पुरंजन आणि अभिज्ञान हे दोघे मित्र असून ते फिरत असता पुरंजन कसा नवद्वारवती नगरीच्या नादी लागून संसारग्रस्त होतो आणि अखेर त्याची भेट पुन्हा नंतरच्या जन्मात होऊन कशी ज्ञान प्राप्त होते ते त्यांनी सांगितलंय. पुरंजन म्हणजे जीव आणि अभिज्ञात म्हणजे शिव होय. देहरूप नगरीत रममान होणारा तो पुरंजन, भोगेच्छा रहित तो अभिज्ञात, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त तो आत्मा हा बुद्धीच्या सहवासात ऐंद्रिय सुखोपभोगात कसा आत्मस्वरूपाला विसरतो आणि सांसारिक दुःख भोगतो याचं रूपागात्म दर्शन यात घडवलंय स्कंध 4 मध्ये. त्याचप्रमाणे स्कंध 5व्या मध्ये भगवान ऋषभदेव यांचं चरित्र येतं. भगवान ऋषभदेव निवृत्ती धर्माचे प्रणेते. त्यांनीच जैन धर्माच्या तत्वांचं आचरण याद्वारे प्रगटीकरण करून श्रमण संस्कृतीचं उद्घाटन केलं. श्रमण संस्कृती सुरू केली. त्यांनी आपल्या मुलांना जो उपदेश केला तो अत्यंत महत्वाचा आहे. ते म्हणतात, हा नरदेह इतर प्राण्यासारखा नाही. कुत्रे डुकरे यांच्याप्रमाणे केवळ प्रापंचिक सुखात जीवन व्यतीत करू नका, तर ब्रह्मप्राप्ती करून घ्या. अनंत सुख प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे ब्रह्मप्राप्ती. नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामा नरहते विडभुजामी तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम शुद्धेत तस्मात ब्रह्मसौख्यम पनंतम. पंचमस्कंधामध्ये 5व्या अध्यायाच्या पहिल्याच श्लोकामध्ये या ठिकाणी ऋषभदेव सांगतात, नायम देहो देह भाजाम नृलोके कष्टान कामा नरहते विडभुजामी. विडभुजाम म्हणजे जे केवळ विष्ठा खाणारे कुत्रे डुकर वगैरे आहेत त्यांच्यासारखा आपण जीवन जगू नये. तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम, आपण दिव्य तप केलं पाहिजे. हे पुत्रा, तुम्ही दिव्य तप करा आणि दिव्य तप करून अर्थात कष्ट करून ईश्वराप्रित्यर्थ केलेले कष्ट म्हणजे तप. म्हणून शुद्धेत तस्मात ब्रह्मसौख्यम त्वनंतम, त्यानेच तुम्ही ब्रह्मसौख्य प्राप्त करून घ्याल. ऋषभदेव म्हणतात, ती आई आई नव्हे, तो पिता पिता नव्हे, तो गुरु गुरु नव्हे, जो या संसार दुःखातून आपल्याला मुक्तीचा मार्ग दाखवत नाही, तो कुणीच नव्हे, असं श्रेष्ठ तत्वज्ञान यामध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे भरत आणि रहुगण यांच्या संवादामध्ये सुद्धा पंचमस्कंधात भरताचं चरित्र तर तत्वज्ञानाचा सुंदर आविष्कार आलेला आहे. ऋषभदेवाच्या ज्येष्ठ पुत्र भरत हा राज्य करून नंतर सर्वसंग परित्याग करून पुनः आश्रमात येतो. पण तेथे तपाचरण करतानाच त्याला एका मृग बालकाचा संग लागतो. एवढा की तो मृग शावकामध्येच सर्व काही विसरून जातो, तल्लीन होतो. तेच त्याच्यासाठी बाधक ठरतं आणि मृत्यूच्या समयी त्याचं मन मृग शावकात अडकतं. त्याला नंतरचा जन्म मृगाचा प्राप्त होतो. मात्र त्याचं स्मरण भरताला असतं. तिसरा जन्म एका ब्राह्मण कुळात होतो. आता मात्र तो ठरवतो की कुठेही लिप्त व्हायचं नाही. सर्व काही ज्ञान असून तो वेड्यासारखा जडोन्मत्त पिशाचवत असं वर्तन करतो. लोक त्याला जड भरत असं म्हणतात. त्याला देहावर प्रीती नसतेच. तो आत्मानंदात तल्लीन राहतो. लोक त्याच्या या वृत्तीचा गैरफायदा घेतात. त्याला वेठ बिगार म्हणून ठेवतात, कदन्न खायला देतात. एकदा तर एक वृषलपती त्याला बळी देण्यासाठी नेतो, पण देवी त्याचा बळी घेत नाही. त्यानंतर एकदा रहुगणाच्या पालखीला एक जण कमी पडला म्हणून वाहक म्हणून त्याला बोलवतात. रहुगण राजा कपिल मुनींच्याकडे तत्वज्ञानाच्या ग्रहणासाठी जात असतो. पण हा जडभरत नीट व्यवस्थित चालत नाही, उड्या मारत धांगाटाकीत चालतो. तेव्हा रहुगणाला हिसके बसल्यानं तो चिडतो आणि नीट चालण्याची सूचना देतो. शेवटी चापकाने मारण्याची भीती दाखवतो, पण जडभरत त्याला घाबरत नाही. जडभरत राजाला देह माझा नाही, मी इंद्रियाला माझं मानत नाही, आत्मा निराळा आहे असं सांगताच रहुगण आश्चर्यचकित होतो आणि आपण कोणी श्रेष्ठ ज्ञानी आहात, मला उपदेश करा, माझं चुकलं, आपण वेड्याच्या रूपात दत्तप्रभू आहात का असं विचारून मेण्यातून खाली उतरतो, नतमस्तक होतो. त्यानंतर जडभरत ज्ञानोपदेश करतो. हा ज्ञानोपदेश भागवतातील एक तेजस्वी अशा प्रकारचं प्रकरण आहे. राजा रहुगणाला भरत उपदेश करताना म्हणतात, हे राजा, देहेंद्रिय आणि आत्मा हे भिन्न असून फक्त सन्निकर्षामुळं ते एकरूप वाटतात. देहाचं सुख दुःख
आपण आत्म्याचंच मानतो. इथं एक उदाहरण दिलेलं आहे. अग्नीमुळं भांडं गरम होतं, त्यामुळे त्यातील पाणी तापतं आणि त्यातील उष्णतेनं भांड्यातील पदार्थ शिजतो. वास्तविक भांडं पोळत नसतं, तर त्यातला अग्नी पोळतो. पण आपण भांडं आणि अग्नी यांच्या सन्निकर्षामुळं दोन्ही एकच आहे असं समजतो. तसा देह आणि आत्मा भिन्न असून केवळ सान्निध्य, निकटतमता यामुळे आत्म्यावर सुखदुःखाचा आरोप आपण करतो. स्थाल्यग्नी तापात पयसोभी तापात, या ठिकाणी शब्द असा वापरलाय की स्थाल्यग्नी तापात पयसोभी ताप तत्ताप तस्तंडुल गर्भरंधी देहेंद्रिया स्वाशय सन्निकर्षात तत्संस्कृते पुरुषस्यानुरोधात. जडभरत रघुगणाला उपदेश करतो. आपण सर्व पृथ्वीचाच भाग आहोत. हा मेणा देखील पार्थिव आहे, त्यावर बसलेला तूही पार्थिव आहेस, म्हणून मी एक ढेकूळ समजतो. मग तुला राजेपणाचा एवढा अहंकार कशासाठी? भरत म्हणतात, अरे मी देखील तुझ्यासारखाच मागच्या जन्मी राजा होतो. आणि आपली पूर्वजन्म कथा भरत या ठिकाणी कथन करतो आणि मग भवाटवीचं वर्णन करतो. रघुगणाला उपदेश करताना रूपकात्मक पद्धतीनं भवाटवीचं वर्णन येतं. भव म्हणजे संसार, हीच एक अटवी म्हणजे अरण्य. या जीवारण्यात, प्रपंचरूपी अरण्यात जीव कसा दुःख भोगतो हे भरत एका रूपक कथेतून सांगतो. काही व्यापारी मित्र धनप्राप्तीच्या हेतून गाव सोडून दुसऱ्या गावी जातात. एका अरण्यात येतात. तेथे त्यांना 6 चोर लुटतात, मधमाशा चावतात, ते वादळात सापडतात. लांडगे, कुत्रे, कोल्हे त्यांना त्रास देतात. ज्या झाडाखाली विश्रांतीला ते येतात ते झाड अपुण्य वृक्ष म्हणजे आग्या मोहाळाच्या सारखं दिसतं. त्यामुळे शरीराची आग होते. अखेर दुःख भोगून हे परत येतात. सर्व हा रूपकात्मक आविष्कार, त्याचा उलगडा पुढे त्यांनी केलेलाच आहे. हे व्यापारी म्हणजे जीवन जगणारे जीव आहेत. अरण्य म्हणजे संसार आहे. हे 6 चोर म्हणजे कामक्रोधादी षड्रिपू आहेत. वावटळ म्हणजे स्त्री आहे. लांडगे आणि कुत्रे हे नातेवाईक आहेत. मशक दंश म्हणजे मुलं बाळ आहेत. यांचा त्रास अशा प्रकारे भवाटवीमध्ये वर्णन होतो. भागवतात रूपकात्मक शैलीचा आधार घेऊन नारद प्रणित पुरंजनाख्यान आणि भरत प्रणित भवाटवी जी वर्णिलेली आहे ती अत्यंत लोकप्रिय आहे. ही कथा शैलीतून एक गहन तत्वज्ञान मांडण्याचा मोठ्या कौशल्याने प्रयत्न भागवतकारांनी केलेला आहे. अवघड तत्वविचार रूपक शैलीतून मांडल्यानं तत्वविचार रंजकपणे समोर येतो आणि सामान्य श्रोत्यांच्याही आवाक्यात तो येतो. म्हणून ही भूमिका जनसंवादी म्हणावी लागेल. यानंतर अवधूत आणि प्रल्हाद सप्तम स्कंधामध्ये याचा संवाद आपल्याला दिसतो. तात्विक संवाद आहे. यात अवधूत निसंग आहे, निरपेक्ष आहेत. ते निरपेक्ष वृत्तीने कसे राहावेत याचं विवेचन करतात. मूळ नारद आणि युधिष्ठिर यांच्या संवादांतर्गत हा संवाद आहे. प्रल्हादाला अवधूत म्हणतात, माणसानं संतुष्ट राहावं. संतुष्टता हीच खरी श्रेष्ठ मनोवृत्ती होय. अनिह परितुष्टात्मा यदृच्छोपनता दहम. या ठिकाणी अनिहा हा शब्द वापरलाय. ज्याला कोणतीही इच्छा नाही. आणि परितुष्टात्मा यदृच्छोपनता दहम. या ठिकाणी सप्तम स्कंधामध्ये ते म्हणतात की मी यादृच्छिक जीवन जगतो. मला कधी पक्वान्नाचे भोजन मिळाले तर कधी मी उपाशी राहिलो, कधी रेशमी शय्येवर झोपलो तर कधी दगडा धोंड्यात पडलो, पण मला त्याचं दुःख होत नाही आणि आनंदही होत नाही. मी दृष्टीने पाहूनच फक्त तुष्ट होतो. कधी मऊ रेशमी वस्त्र तर कधी झाडाची साल नेसतो. क्षौमम दुकूल माझी नम चिरम वल्कलमेवच. कधी दुकूल तर कधी हे झाडाची साल. वसन्यदपि संप्राप्तम दिष्टभुक तुष्टधीरहम. दिष्टभुक तुष्टधीरहम हा फार मार्मिक शब्द आहे. दृष्टीने पाहूनच मी संतुष्ट होतो, मला त्याच्याबद्दल लोभ वाटत नाही. यानंतर नारद युधिष्ठिराला वर्णधर्माचं विवेचन करतात. रूपकात्मक पद्धतीनं शरीर, मन आणि आत्मा, आपलं लक्ष या संबंधीचे विवरण करणारा हा श्लोक आपण काल ज्याची चर्चा केली तो श्लोक आहे की शरीर हे रथ आहे, इंद्रिय हे घोडे आहेत, मन हे सारथी आहे आणि त्यात बसलेला रथी हा जीव आहे. 10 अक्ष ह्या आरे असलेला धर्म आणि अधर्माची चाक आहेत. जीवाच्या हाती धनुष्य आहे, ते ओंकाराचं, पण लक्ष मात्र ईश्वर पाहिजे, लक्ष मात्र परमेश्वर पाहिजे. आहुष शरीरम रथमिंद्रियाणी हयान विशून मन इंद्रियेशम वर्तमानी मात्रा धिषणांच सूतम सत्वम बृहद बंधुरमेश सृष्टम अक्षम दश प्राण मधर्म धर्मौ चक्रेभिमानम रथिनंच जीवम धनुर्हि तस्य प्रणवम पठन्ति शरन्तु जीवम परमेव लक्ष्यम.
असं सुंदर रूपक शैलीतून हे जीवाचं अंतिम लक्ष ईश्वर असल्याचं आणि ओंकार रूपी धनुष्यातील बाण परम लक्षाप्रत गेला पाहिजे हे सूचित केलेलं आहे. शरीर हाच रथ, जीव हा रथी, पण सारथी मन आहे. त्यानं इंद्रिय रूपी घोडे ताब्यात ठेवले पाहिजेत. यजुर्वेदातील मंत्र ज्याचं काल आपण चिंतन केलं की त्या मंत्रामध्ये सुद्धा मनाला सारथी आणि इंद्रिय रूपी अश्व त्याच्या हाती असल्याचं म्हटलंय. शिवसंकल्प सूक्ताचा काल आपण उल्लेख केलेला होता. सुषारथी रश्वाती यन मनुष्यान्ने नियतेभी शुभेर वाजिन इव, आपण काल त्याचं चिंतन केलं. त्याचप्रमाणे भागवतातील एकादश स्कंधामध्ये निमी जायंतेय संवाद येतो. वसुदेव आणि नारद यांच्या निमित्तानं तो आलेला आहे. हा संवाद वास्तविक यामध्ये वसुदेव नारद यांच्या निमित्तानं ऋषभदेवांचे जे पुत्र आहेत नवब्रह्मज्ञानी, ज्याला आपण नवनारायण म्हणतो, त्यांचा उपदेश यामध्ये प्रारंभी आलेला आहे. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, आविर्होत्र, द्रुमल, चमस आणि करभाजन यांनी निमीला यज्ञप्रसंगी केलेल्या उपदेशाचा नारद वसुदेवाला संदर्भ देतात आणि ज्ञानकथन करतात. यात विविध विषय आलेले आहेत. जात, धर्म, वर्णाच्या पलीकडचा भक्ती विचार यामध्ये येतो. सर्व ईश्वरार्पण करण्याचा आग्रही विचार यामध्ये आहे. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनावा नुसत स्वभावात करोति यद्यत सकलम परस्मै नारायणा एति समर्पयेत तत्. यामध्ये कर्म आणि कर्मफल, कर्मत्याग शक्य नाही म्हणून कर्मफलाचा त्याग या ठिकाणी सांगितला. त्याचप्रमाणे भक्ती, योग आणि विविध विषयांची चर्चा यामध्ये आली. कर्म कसं असतं, सकर्म कोणतं, अकर्म कोणतं, विकर्म कोणतं याची चर्चा यामध्ये आलेली आहे. जन्म, कर्म, वर्ण यापेक्षा अहंभाव व्यतिरिक्त ईशभक्ती ही कशी श्रेष्ठ आहे हे नवनारायण सांगतात. हे नवनारायण हेच पुढे नवनाथ रूपाने प्रगट झाले असले पाहिजेत आणि नाथपंथाचं प्रवर्तन त्यांनी केलं असलं पाहिजे, अशी एक माझी भूमिका आहे. यातून महाराष्ट्रात महानुभाव भागवत हे संप्रदाय निर्माण झाले. भारतीय तत्वज्ञानाचा गाभास त्यातून प्रगट झाला. म्हणजे भागवत धर्माचा आविष्कार या नवनारायणाच्या संवादाच्या रूपाने किंवा तत्वज्ञानाच्या रूपाने आपल्याला दिसतो. आपण प्रारंभी बघितलं की सात्वत माचष्ट, हा सात्वत म्हणजे सत्वप्रधान धर्म, हाच भागवत धर्म, हाच पुढे नवनारायणांच्या शब्दातून व्यक्त झाला आणि हाच पुढे नवनाथांच्या या कार्यामधून प्रगट झाला. यानंतर 11व्या स्कंधामध्ये उद्धव गीतेचं विवरण आलेलं आहे. श्रीकृष्णानं उद्धवाला जे ज्ञान सांगितलं 11व्या स्कंधातच ते आलं. त्यात अवधूत आणि यदू यांच्या निमित्तानं 24 गुरूंचं विवरण आलं. त्यात पृथ्वी, वायू, आकाश, पाणी, चंद्र, अग्नी, रवी, कबूतर, अजगर, समुद्र, मधमाशी, बालक, कुरंग म्हणजे हरिण, मातंग, पतंग म्हणजे एक कीटक, मीन म्हणजे मासा, भृंग, पिंगला वेश्या, कुमारी, व्याध म्हणजे शरकृत, कुरर म्हणजे टिटवा, भिंगुरटी म्हणजे कातीण किंवा कुंभारीण, उर्णनाभी म्हणजे कोळी किंवा कोष्टी आणि सर्प असे एकूण 24 गुरु यांचं विवरण आलेलं आहे. प्रत्येकाकडून एक एक गुण घेतल्याचं अवधूत सांगतात. पृथ्वीकडून सहनशीलता, वायूकडून असंगता, आकाशाकडून अलिप्तता, पाण्याकडून शुद्धता, चंद्राकडून त्याच्या कला केवळ भासमान आहेत, चंद्राला त्याचा विकार नाही, सूर्याकडून नियमितता, कबुतराकडून कुटुंबासक्ती कशी घातक असते हे, अजगराकडून वायुभक्षित्व, समुद्राकडून मर्यादा न ओलांडणं, मधमाशीकडून संग्रही वृत्ती कशी घातक ठरते ते घेतलं. बालकाकडून निरागसता, कुरंग, मातंग, पतंग, मीन आणि भृंग हे अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पंच ऐंद्रिय संवेदनाच्या अतिरिक्त सेवनानं ते कसे जीवास मुक्तात या पंचविकाराची घातकता समजते असं अवधूत म्हणतात. एकेका विषयाच्या नादी लागून त्यांची ही स्थिती होते तर मानव तर 5ही विषयाच्या नादी लागलेला आहे. त्याची काय गत होईल? पिंगला वेश्येकडून आशा ही कशी वाईट आहे, अपेक्षा ह्या कशी वाईट आहे हा गुण घेतला. तर कुमारीकडून एकटं राहावं, संग करू नये हा गुण घेतला. व्याधाकडून तल्लीनतेचा, एकतानतेचा गुण घेतला. तर कुरराकडून आपल्याला अत्यंत प्रिय गोष्टच घातक असते म्हणून त्याचा त्याग करावा हे शिकलो. भिंगुरटीकडून चिंतनानं कसं रूप पालटतं हे पाहिलं. कोष्ट्याकडून ईश्वर निर्मिती, पालन आणि संहार हे तत्व लक्षात घेतलं. तर सर्पाकडून
घरादाराच्या भानगडीत न पडता सुखी कसं राहावं हे शिकवलं. सुखम ऐंद्रियकम राजन स्वर्गो नरक एवच. ऐंद्रिय सुख स्वर्गात आणि नरकात सारखंच आहे. राजा देखील गादीवर पलंग आणि राजशाही थाटात जे सुख उपभोगतो तेच किडे किंवा डुकरं गाढवं घाणीत उकिरड्यावर घेतात. ऐंद्रिय सुखात काहीच फरक नाही. म्हणून परमसुखाचा ब्रह्मसुखाचा प्रयत्न माणसाने केला पाहिजे. तोच श्रेयस्कर आहे हे तत्वज्ञान अवधूत सांगतात. श्रीकृष्णानं उद्धवाला बद्ध कोण, मुक्त कोण, श्रेष्ठ भक्ती कोणती या संबंधीचं तसंच योग शास्त्र या संबंधीचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. सुखी आणि दुःखी कोण हे सांगताना जो संतुष्ट तो सुखी आणि जो असंतुष्ट तो दुःखी असं म्हटलंय. जो संतुष्ट तो खरा श्रीमंत आणि जो असंतुष्ट तो खरा दरिद्री असं म्हटलंय. सत्वगुणांचा उदय हा स्वर्ग आणि तमोविकार हाच नरक एवढी वास्तवदर्शी पारदर्शी मांडणी श्रीकृष्णांनी केलेली आहे. कृष्ण उद्धव संवादासंबंधी आपण यानंतर आणखी चर्चा करणारच आहोत. वेदस्तुतीचा विचार या ठिकाणी केला पाहिजे. भागवतातल्या दशमस्कंधामध्ये तत्वज्ञान दर्शन समजून घेताना दशमस्कंधातील वेदस्तुतीचा उल्लेख अपरिहार्य आहे. तसं भागवत समग्र रूपाने तत्वज्ञान निर्भरच आहे. तरीही वेदस्तुती त्यातील गाभा म्हटलं पाहिजे. वेदस्तुतीमध्ये श्रुतींनी केलेलं भगवंताचं वर्णन आलेलं आहे. भगवंताची स्तुती यामध्ये येते. अत्यंत दीर्घ सामासिक अगदी नरकुटक सारख्या वृत्तामध्ये क्लिष्ट वृत्तामध्ये याची रचना आहे. त्यामुळे वेदस्तुतीचे श्लोक वाचताना दमछाक होते. संस्कृतज्ञाची खरी परीक्षा यामध्येच होते. विद्यावताम भागवते परीक्षा असं म्हणतात ते सत्य या ठिकाणी पटतं. श्रुती तर नेती नेती म्हणतात. मग त्या भगवंतापर्यंत कशा पोहोचल्या याचं मर्म सनकादिकांच्या प्रवचनातून इथं कथन केलेलं आहे. प्रवचन हा शब्द या ठिकाणी पहिल्यांदा उपयोजलेला आहे. प्रवचन हा शब्द तैत्तिरीय उपनिषदात दिसतो. सतज्ञान कथन म्हणजे प्रवचन असं तैत्तिरीय उपनिषदकारांनी म्हटलंय. वेदस्तुतीत भगवंताची माया त्याचं सत्स्वरूप विश्वनिर्मिती या संबंधीचं विवेचन करून विविध उपासना पद्धतींचा उल्लेख करण्यात आलेला आहे. वेदस्तुतीमध्ये श्रुतींनी जे या ठिकाणी विविध उपासना पद्धतीचा उल्लेख केलेला आहे तो या ठिकाणी एका शब्दात सांगतो की 17व्या-18व्या श्लोकामध्ये त्यांनी उदरमुपासते य ऋषिवर्त्म सुकूर्पदृशा परिसर पद्धती मृदयमा ऋणयो दहरम तत उदगाद या ठिकाणी तत उदगादनंत तव धाम शिरः परमम पुनरिह यत् समेत्य न पतंती कृतांत मुखे असं स्पष्टपणे म्हटलंय की उदरमुपासते ऋषिवर्त्म सुकूर्पदृशा परिसर पद्धती मृदय मारुणयो दहरम. हे परिसर पद्धती आणि उदरमुपासते ऋषिवर्त्मसु कूर्पदृशा या सगळ्या उल्लेखामधून आपल्याला त्या काळातील वेगवेगळ्या उपासना पद्धतींचा उल्लेख होतो. त्याप्रमाणे यामध्ये अनेक त्या काळातील तंत्र पद्धतींचा देखील उल्लेख केलेला आहे. म्हणून विश्वनिर्मिती कशी झाली याचं उत्तर देताना मात्रार्थंच भवार्थंच आत्मने कल्पनायच असा या ठिकाणी खुलासा केलेला आहे. अज्ञ समाज कसा अंध परंपरेनं भ्रमित होतो ते सांगताना भ्रमयती भारती ती उर्वृत्तीभिरुक्थ जडान असा शब्द या ठिकाणी दशमस्कंधातल्या 87व्या अध्यायामध्ये 36व्या श्लोकामध्ये वापरण्यात आलेला आहे. हा तो श्लोक बघा की सत इदमुत्थितम सदिति चन्ननु तर्क हतम व्यभिचरति क्वच क्वच मृषा न तथौ भययुक्त व्यवहृत कल्प विकल्प ईशतोंध परंपरया भ्रमयती भारतीत उर्वृत्तीभिरुक्थ जडान. या ठिकाणी व्यवहृतय विकल्प ईशतोंध परंपरया अंध परंपरा कशी असते आणि ही अंध परंपरेमुळे भ्रमयती भारतीत उर्वृत्तीभिरुक्थ जडान. इथं भारती म्हणजे भाषा, भारती म्हणजे वाणी. अर्थात आपण काल बघितलं की लोककथा कशा निर्माण होतात, एकातून दुसऱ्या कथा कशा निर्माण होतात. पिंपळाचं पान पडलं तर पिंपळगाव जळालपर्यंत कशी वाटचाल शब्दांची होते आणि अर्थ कसे बदलतात. म्हणजे ज्याला कर्णोपकरणी म्हणतो हे सगळं कसं आहे भारती. ही सगळी भारती म्हणजे भाषा आहे आणि भाषेमध्ये अनेकदा विकृती निर्माण होतात आणि यातूनच लोककथा निर्माण होतात. याप्रमाणे
चमत्कार कथा निर्माण होतात, ज्याचं वर्णन भ्रमयती भारतीत उर्वृत्ती भिरुक्थ जडान. आणि त्याची जे जड, त्याचे मुळं एवढे घट्ट असतात आणि ते एकमेकात मिसळलेले असतात की आपल्याला त्याचा उलगडा होत नाही. मूळ सत पासूनच हे विश्व निर्माण झालं. सत इदमुत्थितम या शब्दात त्यांनी ते सांगितलंय. आणि सर्व जग हे पार्थिव आहे. माणसानं कुठेही पाऊल ठेवला तरी ती पृथ्वीच असते. अगदी विमानात बसला तर विमान देखील पार्थिवच आहे. म्हणून माणूस पृथ्वीशिवाय राहूच शकत नाही, पाऊलच ठेवू शकत नाही. या ठिकाणी त्यांनी प्रत्येक गोष्ट पार्थिव आहे आणि म्हणून माणूस हा पृथ्वीवरच पाऊल ठेवणार, दुसरीकडे तो पाऊल ठेवू शकत नाही असं म्हटलंय. ईश्वराच्या एका भुवयेनं हजारो ब्रह्मांड निर्माण होतात आणि नष्ट होतात असं वर्णन इथे येतं. वेदस्तुती ही भागवतातील अत्यंत उच्च दर्जाची अशी संस्कृत भाषेतील क्लिष्ट पण तेवढीच श्रेष्ठ अशा प्रकारची आविष्कृती आहे. या ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की हे सगळं विश्व स्थिरचर जातयस्युरजोत्थ निमित्त युजो विहरौ दीक्षया यदि परस्य विमुक्त ततः नहि परमस्य कश्चिद परो न परश्च भवेत् वियत इवास्पदस्य तब शून्य तलांदधतः. याप्रमाणे या समग्र वेदस्तुतीमध्ये जय 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 हे जामजित दोष गृभीत गुणान त्वमसि यदात्मना समवरुद्ध समस्त भगः अगजग दोक सामखिल शक्य बोधकते क्वचित जयात्मना चरतोनुचरेन निगमः. याप्रमाणे या समग्र वेदस्तुतीमध्ये अत्यंत व्यवस्थितपणे ही मांडणी करण्यात आलेली आहे. आता आपण चर्चा केली त्याप्रमाणे ते म्हणतात की अत ऋषयो दधुस्त्वयि मनोवचनाचरितम कथम यथा भवन्ति भुवि दत्तपदानि नृणाम. या ठिकाणी आपण कुठेही जरी पाऊल ठेवला तरी तो पृथ्वीवरच कसा असतो किंवा पार्थिवच कसा असतो याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. म्हणजे सगळ्या विश्वामध्ये पार्थिवता कशी आहे त्याच्याशिवाय आपण कसा विचार करू शकत नाही. ईश्वराच्या एका भुवयेनं हजारो ब्रह्मांड निर्माण होतात आणि नष्ट होतात याचं विवरण येतं. वेदस्तुती अशा प्रकारची दशमस्कंधातल्या या एकूण 14 ते 41 अशा 27 श्लोकातून या 27व्या अध्यायामध्ये ही मांडणी केलेली आहे. भागवतात योग, याग, पूजाविधी, तंत्रपद्धती यांचाही उल्लेख आहे. तंत्रपूजेचा उल्लेख श्रीकृष्णाने सुद्धा केलेला आहे आणि 12व्या स्कंधात सुद्धा चतुर्व्यूहोपासनेचा उल्लेख या निमित्तानं प्रद्युम्न, अनिरुद्ध, संकर्षण आणि वासुदेव यांच्या उपासना पद्धतींचा उल्लेख येतो. अशा प्रकारे तांत्रिक उपासनेचा संदर्भ सुद्धा भागवतात आहे. आगमोक्त पूजा त्याला म्हणतात. याप्रमाणे भागवत ग्रंथातल्या तत्वविवरणाचा विचार करताना, तत्वज्ञानाचा विचार करताना भागवतात असुरी संस्कृतीचे समर्थक असणारे आणि गुरुत्व मिरवणारे शुक्राचार्य शुक्र नीतीचा विचार मांडतात. तोही या ठिकाणी आपण लक्षात घेतला पाहिजे, कारण तो देखील तत्वज्ञानाचाच भाग आहे आणि तो भागवतामध्ये आलेला आहे, ज्याला आपण शुक्र नीती म्हणतो. श्रीमद भागवतात अष्टमस्कंधामध्ये बलिराजाची कथा येते. या कथेत भगवान वामनानं बटुरूप धारण करून बळीच्या यज्ञमंडपात प्रवेश केला. तेव्हा बळी त्यांचं स्वागत करतो, त्यांना दान घेण्याविषयीची प्रार्थना करतो. वामन फक्त 3 पावलं जागा तेवढी मागतो. वामन हा विष्णूचा विग्रह आहे. हे बळीचे गुरु शुक्राचार्य जाणतात आणि बळीला दान देण्यापासून परावृत्त करतात. या प्रसंगी बळी आपल्या वचनावर स्थिर राहतो. तेव्हा शुक्राचार्य त्याला शुक्रनीती सांगतो. कोणकोणत्या प्रसंगी असत्य भाषण चालतं, धर्ममान्य हे शुक्राचार्य सांगतात. हीच शुक्रनीती होय. स्त्रीषु धर्म विवाहेच वृत्त्यर्थे प्राणसंकटे गो ब्राह्मणार्थे हिंसायाम ना नृतस्यात् जुगुप्सितम. अष्टमस्कंधामध्ये 19व्या अध्यायात 43व्या श्लोकामध्ये हे विवरण आलेले आहे. शुक्राचार्य म्हणतात, हे राजा, पुण्य, कीर्ती, धनवृद्धी म्हणजे व्यापार, उपभोग आणि स्वजन संतोष या 5 गोष्टी करता. राजानं पुण्यकीर्ती म्हणजे पुण्य, कीर्ती, धनवृद्धी म्हणजे व्यापार, उपभोग आणि स्वजन संतोष या 5 गोष्टी करता द्रव्य विभागणी करणाऱ्याला इहलोकीचा आनंद प्राप्त होतो. शुक्राचार्य वेदातील श्रुतीचा देखील आधार देतात. वेदात देखील श्रुतीचा आधार त्यांनी दिलेला आहे. याला श्रुतीच्या अनुसार देहरूपी वृक्षाचे सत्य हे पुष्प आणि फळ आहे. देहरूपी वृक्ष आहे, त्याचं फळ कोणतं तर सत्य हे पुष्प आणि फळ आहे. पण जर देहरूप वृक्षच जिवंत राहणार नसेल तर सत्यरूपी फळ कसं येईल. म्हणून अनृत हेच मूळ आहे. अनृत म्हणजे खोटं, खोटं बोलणं हे मूळ आहे. म्हणजे असत्य बोलून देहरक्षण करावं, हाच खरा धर्म आहे.
कारण जर देहरक्षण झाला तरच तुला सत्याचं फळ, जे फूल आहे किंवा फळ आहे, ते प्राप्त होईल. म्हणून असत्य हे मूळ आहे आणि त्या असत्यरूपी मुळाने तू देहरक्षण कर. उपटलेला वृक्ष जसा वाळून खाली पडतो त्याप्रमाणे ज्याचं अनृत नष्ट झालं तो नष्ट होतो. शिवाय स्वस्त्रीशी म्हणजे आपल्या पत्नीशी विनोदानं खोटं बोललं तर पाप ठरत नाही. तसं विवाह जमवताना त्याचप्रमाणे अर्थरक्षण प्रसंगी प्राणावर संकट आलेलं त्या प्रसंगी खोटं बोलणं धर्ममान्य आहे. गायी ब्राह्मणाच्या रक्षणासाठी सुद्धा खोटं बोलणं गर्ह्य नाही. शुक्राचार्य खोटं बोलण्याला देखील धर्माधार देतात, वेदश्रुतीचा आधार देतात. देहात्मवादी देहधारणा हाच प्रथम धर्म मानणाऱ्या असुरांची ही आसुरी संस्कृती आहे. भागवतकारांनी त्याचाही संदर्भ या निमित्ताने दिलेला आहे. म्हणून भागवत धर्मामध्ये आपल्याला या आसुरी म्हणजे शुक्राचार्यांच्या शुक्रनीतीचं देखील दर्शन घडतं. पाखंड खंडन याचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. भागवतात धर्माचं जसं तत्वज्ञान विवेचन आढळतं तसं पाखंड म्हणजे धर्मभ्रष्टतेचं दर्शन देखील त्याचं विखंडन केलेलं दिसतं. धर्माच्या चुकीच्या अन्वयार्थाला पाखंड असं म्हणतात. धर्माचा चुकीचा अन्वयार्थ लावणं याला पाखंड म्हणतात, यालाच विधर्म असं म्हणतात. हाच पाखंड धर्म कसा निर्माण झाला यासंबंधीची एक कथा भागवतात आहे. पाखंड म्हणजे पापस्य खंडानी पाखंडानी असं म्हटलेलं आहे. पापाचे हे खंड म्हणजे अंश किंवा तुकडे. पृथ्वीराजानं अश्वमेध यज्ञ केला, त्याचा 100वा यज्ञ हा पूर्ण होऊ नये म्हणून प्रत्यक्ष इंद्रानंच बाधा आणली, विघ्न निर्माण केले. याचे कारण असं होतं की आता इंद्राला असं वाटलं की हा आपलं पद घेईल. 100 यज्ञ पूर्ण झाले की त्यास इंद्रपद प्राप्त होते असा नियम. इंद्राला आपल्या पदाची काळजी वाटली म्हणून त्याने पृथ्वीच्या यज्ञात बाधा आणली. दरवेळेला त्यांनी घोडा पळून न्यायचा आणि यज्ञात विघ्न आणायचं. त्यावेळी हे इंद्राचं कृत्य हे पृथ्वीच्या मुलाला समजलं नाही. पृथ्वीचा पुत्र विजिताश्व याने प्रत्येक वेळी घोडा सोडून आणला. त्यावेळी त्याला कधी बैरागी, कधी संन्याशी, कधी भिक्षेकरी अशी रूपं दिसली. बैरागी संन्याशी यांच्यावर त्यानं शस्त्र उगारलं नाही. पण हे इंद्राचं कृत्य आहे आणि इंद्रानंच ही रूपं धारण केली आहेत हे कळाल्यावर मात्र पृथ्वीराजानं इंद्राला क्षमा केली. पण त्या रूपांना पाखंड असं म्हटलं. म्हणजे वरवर वेश साधूचा, संन्याशाचा, पण खरं रूप मात्र भिन्न, त्यालाच पाखंड असं म्हणतात. भागवतकारांनी पाखंडाचरणाचा निषेध केलेला आहे. ऐंद्रीच माया मुपधर्म मातरम प्रचंड पाखंड पथम प्रभो जही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. दशम एकादश स्कंधातही पाखंडाचरणाचा निषेध भागवतकारांनी केलेला आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या भागवत ग्रंथामध्ये विविध विषय आलेले दिसतात. त्याप्रमाणे श्रीकृष्णाची जी तात्विक भूमिका आहे, भगवद्गीतेतली तात्विक भूमिका आणि भागवतातली तात्विक भूमिका ही कशी एकाकार आहे, एकात्म आहे, याचं थोडे या ठिकाणी मी दिग्दर्शन या शेवटच्या काही मिनिटांमध्ये करणार आहे. श्रीकृष्ण हे भागवतातलं प्रमुख अशा प्रकारचं पात्र आहे. किंबहुना श्रीकृष्णाच्या भोवतीच सगळं भागवत फिरतं आणि कृष्णाचं तत्वज्ञान भागवतामध्ये अनेक ठिकाणी विखुरलेलं आहे. त्याचप्रमाणे उद्धव कृष्ण संवादात ते आलेलं आहे. काही लोकांचं काही मत असं आहे की गीता सांगणारे कृष्ण वेगळे आहेत आणि भागवतातले कृष्ण वेगळे आहेत. म्हणजे गोकुळात विहार करणारे कृष्ण वेगळे आहेत आणि गीता सांगणारे कृष्ण वेगळे आहेत, असं काही वेगळं नाहीये. मी जेव्हा याचा परिपूर्ण विचार केला तेव्हा यासंबंधी काही एक भूमिका मांडावी म्हणून मी हे आपल्याला तत्वज्ञानाच्या अनुषंगानेच ही मांडणी कृष्णाची गीता आणि भागवत यांच्यातली कशी आहे, त्यांचं नातं कसं एकात्म आहे, ते एकमेकांच्या हातात हात गुंफून कसे चालतात ते या ठिकाणी मांडणार आहे. श्रीमद भागवत हा ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष श्रीकृष्णाचं स्वरूप मानलेलं आहे. भागवत ही कृष्णाची वाङ्मय मूर्ती मानलेली आहे, ही अक्षरमूर्ती आहे. म्हणून हा ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण असं भागवतासंबंधीचं आरतीमध्ये म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या एका संस्कृत आरतीमध्ये जय जय भगवन श्रीमद भागवताकारम, जय जय भगवन श्रीमद भागवताकारम हर्यवतारम वंदे त्वामहमविकारम या उल्लेखात भागवताकारम असं कृष्णाला म्हटलंय किंवा भागवत ग्रंथच भगवदाकार असल्याची श्रद्धा व्यक्त केलेली आहे. यावरून भागवत ग्रंथ म्हणजे प्रत्यक्ष कृष्ण होय याची ग्वाही देता येते. भागवताचे कृष्ण स्वरूप विशद करताना यद्वै भागवतम शास्त्रम भगवत रूपमुच्यते असं म्हटलं गेलेलं आहे. तसेच त्याचे संपूर्ण रूप भगवंताच्या कोणकोणत्या अवयवाशी निगडित आहे हे सांगताना
पादादि जानुपर्यन्तं प्रथमस्कन्ध उच्यते, उर्वादिकटिपर्यन्तं द्वितीयस्कन्ध उच्यते, तृतीये नाभिरैवैकं वेदैरुक्तं पुनः पुनः, तृतीये नाभिरैवैकं वेदैरुक्तं पुनः पुनः, चतुर्थमुदरं प्रोक्त स च कोक्षि समन्वितं। श्रीमद्भागवतस्यैव पंचमं हृदयं स्मृतं, बाहुद्वयं तथा कंठ षष्ठस्कन्ध उदाहृतः, सर्वलक्षणसंयुक्तं सप्तमं मुख उच्यते, चक्षुद्वयञ्च श्री अष्टम स्कन्ध उच्यते, भ्रुकुटिश्च कपोलश्च नवम स्कन्ध उच्यते, दशमं प्रोक्तं महाविद्योः परन्तप, सर्वेन्द्रिय नियंतृत्वं मन एकादश स्मृतः, परमात्मस्वरूपंच द्वादश स्कंध उच्यते। या समग्र विवरणामध्ये यात प्रथम स्कंध म्हणजे भगवंताचे पाय, जानू, द्वितीय स्कंध म्हणजे मांड्या, तृतीय म्हणजे नाभी, चतुर्थ म्हणजे उदर, पंचम म्हणजे हृदय, षष्ठ बाहू आणि कंठ, सप्तम मुख, अष्टम हे डोळे, नवम कपोल, दशम दात, एकादश म्हणजे मन आणि द्वादश म्हणजे समग्र परमात्म स्वरूप, अशा प्रकारचं भगवंतमय भागवत असल्याचं म्हटलेलं आहे. भागवत ग्रंथ आणि भगवंत यांच्यात वेगळेपणा नाहीच, ते एकात्मच आहेत. श्रीकृष्ण हा भागवताचा विषय, तेच त्याचे आत्मतत्व आहे. तरीही भागवत ग्रंथातील श्रीकृष्णाचे वैचारिक अधिष्ठान, गोकुळातील त्यांची बाल्यकालातील वैचारिक झेप भूमिका आणि नंतरच्या काळातील वैचारिक झेप आणि उद्धवाला ज्ञान सांगतानाची वैचारिक भूमिका यात समान सूत्र असल्याचं माझ्या अभ्यासांती माझ्या लक्षात आलेलं आहे. श्रीकृष्ण भूभार हरण्यासाठी पृथ्वीतलावर अवतीर्ण झाले हे तर खरेच, तरी सुद्धा त्यांनी आपल्या आचार विचारातून एक आदर्श घालून दिला. भागवतातील दशमस्कंधात पूर्वार्ध आणि उत्तरार्धात समग्र श्रीकृष्णाचं चरित्र 90 अध्यायामध्ये आलेलं आहे, भागवतकारांनी मांडलंय. 11व्या स्कंधात उद्धवाला ज्ञान सांगण्याच्या निमित्तानं त्यांचं वैचारिक प्रगटीकरण होतं. दशमस्कंधात पूर्वार्धात त्यांचं बालजीवन, कुमार वयातील जीवन येतं. त्यांच्या बाललीला आजही लोकप्रिय आहेत, एवढ्या की प्रत्येक लहान मुलगा आपल्याला कृष्ण रूपातच दिसतो. त्याच्या खोड्या कृष्णाच्याच वाटतात, द्वाड तरीही गोड असं श्रीकृष्णाचं रूप आहे. इंद्रयागाचा प्रस्ताव नंद ग्राम प्रमुख म्हणून गावातील ग्रामसभेपुढे ठेवतात. त्यावेळी श्रीकृष्ण यज्ञाला विरोध दर्शवितो. यावेळी कृष्णाचं वय 7 वर्षाचं आहे. 7 वर्षाच्या वयात श्रीकृष्णाची भूमिका पाहण्यासारखी आहे. मूळ श्लोक सांगतो, कर्मणा जायते जंतुः कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाभिपद्यते, अस्ति चेदीश्वरः कश्चित् फलरूप्यन्न कर्मणाम कर्तारं भजते सोपी हे कर्तुः प्रभुर्हि सः. या ठिकाणी कर्मणा जायते जंतुः कर्मणैव विलीयते, सुखम दुःखम भयम क्षेमम कर्मणैवाभिपद्यते, अस्ति चेदीश्वरः कश्चित्. जर ईश्वर असेलच कदाचित तर श्रीकृष्ण स्वतः ईश्वर आहेत असं आपण मानतोय, परंतु स्वतः श्रीकृष्णाने असा प्रश्न उपस्थित केला की अस्ति चेदीश्वरः कश्चित्, जर कदाचित ईश्वर असेलच तर तो काय करील, फलरूप्यन्न कर्मणाम, आपण जे कर्म करू त्या कर्माचं तर आपल्याला फळ मिळणारच आहे. म्हणून ईश्वराच्या हातात या ठिकाणी बाकी दुसरं काहीच नाहीये. कर्तारं भजते सोपी हे करतो प्रभुर्हि सः. श्रीकृष्णानं स्वकर्माला महत्व दिलंय. आपल्याला माहिती आहे की गीतेमध्ये स्वकर्म कुसुमाची वीरा असा उल्लेख ज्ञानेश्वरांनी केलेला आहे. श्रीकृष्णानं स्वकर्माला महत्व दिलं. स्वकर्मा स्वे कर्मण्यभिरतः असं गीतेमध्ये आपल्याला दिसतं. कर्मानुसारच जीवाला जन्म प्राप्त होतो. जीव कर्मातच वाढतो आणि कर्मातच विलीन होतो. सुख दुःख हे त्याला कर्मानुसारच प्राप्त होतात. श्रीकृष्णानं इथं जो कर्मसिद्धांत मांडलाय तो कर्मसिद्धांत कर्मालाच ईश्वर मानलंय. कर्मैव गुरुरीश्वरः असा शब्द इथे आपल्याला दिसतो. ईश्वर तरी कर्मापलीकडे काय फळ देणार आहे. इथं कर्मच माणसाला मोठं करतं आणि कर्मच कसं कारणीभूत आहे हे कृष्ण मांडतात. कर्म आणि स्वभाव यातील परस्परानुबंध मांडताना स्वभावतंत्रो हि जन स्वभावमनुवर्तते, स्वभावस्य मिदं सर्वं सदेवासुरमानुषाम. स्वभावावरच माणूस ठरतो, स्वभावावरच देवत्व ठरतं आणि स्वभावावरच असुरत्व ठरतं. म्हणजे सुर आणि असुर हा काही देहावर अवलंबून नाहीये. या ठिकाणी श्रीकृष्णाने किती शास्त्रीय पद्धतीने ही भूमिका मांडली आहे हे आपल्या लक्षात येईल की स्वभावस्थमिदं सर्वं सदेवासुरमानुषम तस्मात् संपूजयेत कर्म स्वभावस्थ स्वकर्मकृत अंजसा येन वर्तेत सदेवा देवस्य हि दैवतम. याप्रमाणे माणसाने आपल्या स्वाभाविक प्रेरणेनुसार स्वाभाविक वृत्तीनुसार कर्म करावं.
ही श्रीकृष्णाची भूमिका नैसर्गिक प्रवृत्तीशी निगडीत आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे की माणसाची नैसर्गिक स्वाभाविक आविष्कृती ही त्याचं कर्म ठरवते. आज आपण मनाचा कल म्हणजे इन्क्लिनेशन याचा विचार करतोय. आपण अनेकदा आपल्या मुलांना घेऊन एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाकडे जातो आणि म्हणतो की हा याची कोणत्या बाजूला याचा जाण्याचा कल आहे बघा, याच्या मनाचा कल. आता अमेरिकेमध्ये मनाचा कल शोधून त्याप्रमाणे शिक्षण देण्याची नवी पद्धत आलेली आहे. मला असं वाटतं की श्रीकृष्णांनी त्याच काळात असं म्हटलंय की ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे. आज आपण मनाचा कल म्हणजे इन्क्लिनेशनचा विचार पाहून शिक्षणाचं काम किंवा कार्य व्यवसाय निवडतो. प्रत्येकाचा स्वाभाविक कल ही त्याची अंतःप्रेरणा असते. मानसिक अंतःप्रेरणाच त्याचा आत्मविकास निश्चित करत असते. म्हणून आजचं मानसशास्त्र कल पाहून शिक्षणक्रम दिशा ठरवतं. कृष्णानं हीच गोष्ट मानलेली आहे. प्रत्येकाचा कल, स्वभाव, प्रेरणा लक्षात घ्याव्यात, त्यानुसार कर्म ठरतं. म्हणून यज्ञ हे आपलं कर्म होऊ शकत नाही, ते क्षत्रियांचं, राजे महाराजांचं कर्म आहे. आपण वनशैल निवासी ना असं म्हटलंय. श्रीकृष्णानं स्वकर्माला स्वधर्माला महत्व देऊन कर्मैव गुरुरीश्वर असं म्हटलंय. शत्रुमित्रम उदासीन कर्मैव गुरुरीश्वर. श्रीकृष्णाची भूमिका स्वकर्मानुष्ठानाची, स्वधर्मरत स्वधर्मनिष्ठ राहण्याची ही भूमिका गीतेशी जुळणारी आहे. हीच कृष्णाची भूमिका अर्जुनाला महाभारत युद्ध प्रसंगी गीतेचा उपदेश करते. अर्जुन हातपाय गाळून जेव्हा बसतो, संन्यास घेण्याचा विचार करू लागतो, त्यावेळेला श्रीकृष्णाने त्याच्या हातात क्षात्र धर्माची, समाज धर्माची आठवण त्याला करून दिली. कृष्णानं त्याला कर्म प्रवृत्त केलं. गीतेच्या 3ऱ्या अध्यायात हे कर्मयोगाचं तत्वज्ञान आपल्याला दिसतं. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्वा भू माते संगोस्त्य कर्मणी. याप्रमाणे ही कर्मप्रधानता, कर्मवादी भूमिका इथेही आहे. स्वकर्म आणि स्वधर्म याच्यात अभेद आहे. म्हणून आपलं विहित कर्म हाच आपला धर्म आहे. स्वधर्मे निर्धर्म श्रेया परधर्मो भयावह. हा भगवद्गीतेचा संदर्भ असो किंवा श्रेयान स्वधर्मो विगुणा परधर्मात स्वनुष्ठितात स्वभाव नियतम कर्म कुर्वन्नाप्नोति किल्बिषम. हा संदर्भ 18व्या अध्यायातला गीतेतला असो. या उल्लेखात आपला स्वाभाविक धर्मच श्रेष्ठ होय. अनुसरण आपण या धर्माचं केलं पाहिजे. परधर्म किती चांगला दिसला तरी तो अहितकारक आहे असं कृष्ण वारंवार सांगतात. हे कर्म कोणतं आहे, हा धर्म कोणता आहे? हा धर्म स्वभावाचा धर्म आहे. कर्म, अकर्म, विकर्म आणि नैष्कर्म्य सांगताना, निष्काम कर्मयोगाचं प्रतिपादन करताना न मे कर्म फलस्पृहा ही भूमिका मांडतात. माणूस कर्माशिवाय राहूच शकत नाही. मग नैष्कर्म्यता कशी? तर कर्मफलाबद्दलची उदासीनता, कर्मफलाबद्दलची अनिच्छा, कर्मामधली निरहंकार वृत्ती हाच नैष्कर्म्य, हीच वृत्ती नैष्कर्म्य म्हणजे होय. एतान्यपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानीति मे पार्थ निश्चितम मतमुत्तमम. अशा प्रकारची भगवद्गीतेची संदर्भ जर आपण लक्षात घेतला तर गोकुळामध्ये इंद्रयाग विरोधी प्रसंगी कृष्णाचं 7 वर्षाचं वय. गीता कथन प्रसंगी कृष्णाचं वय किमान 124-123 नक्कीच असेल. कारण कृष्णाचं वय 125 होतं ज्या वेळेला ते निर्धामाला गेले. पण त्याच्या अगोदर काही वर्ष आपल्याला महाभारत युद्ध झालेलं दिसतं. म्हणजे किमान 100च्या वरती तर नक्कीच होतं. मग 7 वर्षाचं वय कुठं आणि 100 वर्षाचं वय कुठं? तरी सुद्धा भूमिकेत फरक पडलेला नाही. श्रीकृष्णाची परिपक्वता, वैचारिक भूमिका ही सारखीच आहे. तशीच उद्धवाला ज्ञान सांगताना भागवताच्या 11व्या स्कंधात यादव कुलाचा संहार होतो आणि अवतार समाप्तीची वेळ आली. यावेळी कृष्णाचं वय 125 वर्षाचं आहे. यावेळी उद्धव ज्ञानोपदेश ग्रहण करण्यासाठी येतो आणि कृष्ण स्वकर्म स्वधर्म या संबंधीचं विवेचन करतो. कृष्णाची यावेळची भूमिका पहा. कर्मभिर्गृहमेधी यैर इष्ट्वा मामेव भक्तिमान तिष्ठेत वनं वोपविशेत प्रजावान वा परिव्रजेत. आपापल्या शक्तीनुसार कर्माचरण करण्याचा निर्देश कृष्णाने केलेला आहे. गृहस्थाश्रम धर्म स्वीकारा वा वनात जाऊन तप करा, काही असो. कर्मभिर्गृहमेधी यैर इष्ट्वा मामेव भक्तिमान तिष्ठेत वनं वोपविशेत प्रजावान वा परिव्रजेत. श्रीकृष्णाने म्हटलंय की वनात जा किंवा घरात राहा. वनातच जावं असा आदेश त्यांनी दिला नाही. धर्माचे 2 प्रकार आहेत, प्रवृत्ती धर्म आणि निवृत्ती धर्म. कृष्ण म्हणतात प्रवृत्ती ही केवळ रोचनार्थ असल्याचं सांगतात. कर्म आणि गुण यांच्यातील अनुबंध सांगताना दैवाधीने शरीरेस्मिन गुणभाव्येन कर्मणा वर्तमानो बुधस्तत्र कर्तास्मीति निबध्यते
अशा प्रकारे गुण आणि कर्म संबंध जो गीतेत त्यांनी गुण कर्म विभाग शहा या शब्दात सांगितला तोच या ठिकाणी सांगितलाय. तोच गुणकर्मानुबंध इथंही मांडतात. भगवद्गीतेत कर्म प्रवृत्ती होती, मात्र उद्धव गीतेत कर्म निवृत्ती सांगायची असल्यानं मदर्पण वृत्तीने कर्म करण्याचा विचार येतो. तो गीतेतही शेवटी सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज या शब्दात येतो. येथे कुर्यात सर्वाणी कर्माणी मदर्थम शनकै स्मरण मय्यर्पित मनश्चित्तो मद्धर्मात मन मनोरथी याप्रमाणे अशीच अर्पण समर्पण शरण्य भावात्मक वृत्तीची अपेक्षा या ठिकाणी आहे. उद्धव गीता आणि भगवद्गीता या दोन्हीतही कृष्णाची भूमिका समान आहे. कृष्णाचा बाल आणि पौगंड वयातील भूमिकेशी सुसंगतच आहे. कृष्णानं वयाच्या 10व्या-11व्या वर्षापर्यंत गोकुळात वास्तव्य केलं. या काळात प्रेमभक्तीचा पूर गोकुळात ओसंडून वाहत होता. याच प्रेमभक्तीचं प्रेमभावाचं माधुर्य भावाचं म्हणजे मधुरा भक्तीचं त्यांनी सर्वत्र मुक्त कंठानं गान केलेलं आहे. राधाभाव हा सर्वश्रेष्ठ भाव होय, यालाच आपण मधुरा भक्ती असं म्हणतो. त्याचप्रमाणे ही भक्ती सर्वस्वार्पण वृत्तीचा आदर्श होय. गोकुळातील गोपिकांची ही प्रेमरतता रतीकडून विरतीकडे जाणारी, प्रीतीकडून भक्तीकडे जाणारी, आसक्तीकडून विरक्तीकडे जाणारी हेच श्रेष्ठ भक्ती होय. गोकुळातील ही प्रेममयता त्यांच्या नित्यस्मरणात आहे. नारदांनी भक्तिसूत्रात भक्तिर्यथा व्रज गोपिका नाम असं जे म्हटलं ती तदाकारता तद्रूपता तद्विस्मरणेन परमव्याकुलतेती तन्मनस्काहा असं त्याचं स्वरूप होतं. दशमस्कंधातील गोपीगीत, वेणुगीत, युगुलगीत, भ्रमरगीत, रासक्रीडा कोणतेही प्रसंग घेतले तरी त्यात हाच भक्तिभाव आपल्याला दिसतो. समर्पणाची भावना ओतप्रोत असलेली दिसते. तोच राधाभाव. श्रीमद भगवद्गीतेत भक्तीच्या स्वरूपाविषयीचे चिंतन करताना 12व्या अध्यायात श्रीकृष्णानं गोपी भावाचा दाखला दिलेला आहे. संत ज्ञानेश्वरांनी देखील म्हटलंय, म्हणून गा आम्हा वेगी आली प्रतिमा एरवी काय प्रेमा अनुवादू असे तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये. यालाच वल्लभ संप्रदाय यातून निर्माण झाला. श्रीकृष्णाने ज्या ठिकाणी गीतेमध्ये जो विचार मांडला तो मांडत असताना ज्ञानदेवांनी तो वल्लभा मी कांतू ऐसा पढिये अशी भूमिका व्यक्त केली. पाहेपा वालभाची नि व्याजे तया व्रजांगणाची निजे मज मिनलिया काय माझे स्वरूप न होती ती. अशा प्रकारची भूमिका ज्ञानदेव मांडतात. तर उद्धव गीतेत कृष्ण याच गोपींच्या प्रेमातील समर्पणाचा उल्लेख करताना केवलेनेही भावेन गोप्यो गावो नगा मृगाह एन्ने मूढ धियो नागाह सिद्धा मा मियुरंजसा अशा प्रकारची भूमिका मांडलेली आहे. केवलेनही भावेन गोप्यो गावो नगा मृगाह एन्ने मूढ धियो नागाह सिद्धा मामी युरंजसा. केवळ माझ्या प्रती असलेल्या निरतिशय प्रेमभावामुळेच ह्या मुक्त झाल्या. हाच एकमेव गुण त्यांच्यामध्ये होता. मत काम रमणा जार मत स्वरूपा विदोबला. मत कामा रमणा जारा. त्या रमण जार म्हणून माझ्याकडे जरी आलेल्या असल्या तरी त्या माझ्या स्वरूपाशी एकरूप झाल्या. ताना विदन मय्य अनुषंगबद्ध ध्येय स्वमात्मनास्तथ देहित. या ठिकाणी यथा समाधो मनोयोगधी तोये नद्या प्रविष्टा इव नामरूपे. ज्याप्रमाणे नद्या समुद्राला नामरूप त्यागून मिळतात, मुनी समाधिमग्न होतात, तशा गोपी माझ्याकडे एकरूप झाल्या असं कृष्ण म्हणतात. भक्तीचं महात्म्य सांगताना कृष्ण गोपी भावाचं स्मरण करतात. हीच त्यांची भूमिका गीतेतील भूमिकेशी सुसंगत आहे. नारदानं अशा गोपी भावाला परमप्रेम रूपा असं म्हटलंय. कृष्णाला 125व्या वर्षी सुद्धा गोकुळातील गोपिकांचं प्रेम आठवतं. मथुरेला जातानाचा विरही क्षण आठवतो. गोपिकांची समर्पण भावना त्यांना भक्तीची श्रेष्ठ आदर्श वाटते. प्रेमासाठी ज्ञान, ध्यान, योग, याग, वैराग्य कशाचीच गरज नाही. प्रेम हे एक मूल्य आहे. श्रीकृष्ण हे उद्धवाला सांगतात. या मूल्यभावाची त्यांनी आयुष्यभर जपणूक केली. साधनात्मक असलेल्या भक्तीला साध्य स्वरूप कसं प्राप्त होतं, ही भक्ती साधनेला या ठिकाणी साध्य स्वरूप कसं प्राप्त होतं हे या ठिकाणी दिसतं. म्हणून साधनातील द्वैत इथं गळून पडतं आणि द्वैताप्रमाणे अद्वैतातही भक्ती कशी शक्य आहे. द्वैतातली भक्ती साधनभूत असते, तर अद्वैतातली भक्ती ही साध्यभूत असते. म्हणून तिला काहीच प्राप्त करायचं नसतं. म्हणून गंगा सागराला मिळण्याचा गंगा ओघ मुदनवती किंवा अब्धी तो ए नद्या प्रविष्टा असा शब्द इथं वापरलाय. एक रूप पावल्यानंतर प्राप्त करायचं काही शिल्लकच राहत नाही. म्हणून ती साध्य भक्ती होय. श्रीकृष्णाची ही भक्ती संबंधीची भूमिका अशी अलौकिक आहे. ती लौकिक सुखापेक्षाहून श्रेष्ठ आहे. तिला काहीच अपेक्षा नाही. ती निरपेक्ष आहे.
निरपेक्षत्वाची खूण आहे. म्हणून माझा भक्त काहीच मागत नाही, तो निरीच्छा असतो. न पारमेष्ठन न महेंद्र धिष्ण्यम न सार्वभौमन न रसाधिपत्यम न योग सिद्धीर पुनर्भवम वा मयर्पितात्मेच्छती मद्वितान्यत. माझ्याशिवाय त्याला काहीच नकोय. माझ्या भक्तीशिवाय त्याला काहीच प्रिय नसतं. हीच साध्य भक्ती होय. यालाच जीवन मुक्तावस्था असं म्हणतात. संत मुक्तीला देखील ठोकरतात ते इथे. ईशभक्तीसाठी पुनर्जन्म मागतात. मुक्तीचा तोडर भक्तिपायी लोळतो तो या ठिकाणी. श्रीकृष्णाची भागवतातील ही बाल्यावस्थेतील, गीताप्रसंगीच्या प्रौढ काळातील आणि उद्धवाला ज्ञान सांगतानाच्या जीवनाच्या चरम काळातील मनोभूमिका सारखीच आहे. म्हणून श्रीकृष्णाच्या अलौकिकत्वाविषयी शंका नसली तरी एक समाजातील जबाबदार घटक म्हणून ते कसे वागले हे पाहणं देखील या ठिकाणी आवश्यक आहे. श्रीकृष्णाची मौंज 11व्या वर्षी झाली. यावेळी कंसवध त्यांनी केला. त्यावेळी कंस पत्नी म्हणजे कृष्णाच्या मामी यांना त्यांनी समजावलं आणि शोक निवारण त्यांनी केलं आणि भूतदृक्को लभेत शम असं सांगितलं. श्रीकृष्णाची भूमिका महत्वाची आहे. जो दुसऱ्याला त्रास देतो तो कधीच शांतीनं आनंदाने जगू शकत नाही. त्यानंतर लगेच अक्रूराला हस्तिनापूरला पाठवून धृतराष्ट्राला योग्य समज देण्यासाठी त्यांनी सांगितलं. एखाद्या लांडग्याच्या कळपामध्ये जशी शेळी किंवा मेंढी असावी त्याप्रमाणे कुंतीची स्थिती त्यांनी जाणली आणि धृतराष्ट्राला बापाचं छत्र हरवलेल्या पांडवांना नीट जपा नाहीतर माझ्याशी गाठ आहे अशा प्रकारचा निरोप पाठवला. श्रीकृष्णाने एवढ्या लहान वयात सुद्धा सामाजिक दूरदर्शीपणाची भूमिका कशी घेतली ते येथे लक्षात घेता येण्यासारखं आहे. श्रीकृष्ण अवतारी पुरुष होते तरी शाल्व जेव्हा त्यांच्याशी युद्धाला आला तेव्हा सौभ नावाच्या विमानात बसून त्यांनी मायावी युद्ध केलं आणि वसुदेवाला पकडून आणून त्यांचा वध केल्याचं त्यांनी खोटंच मायावी स्वरूपात दाखवलं. त्यावेळेला क्षणभर का होईना कृष्ण संभ्रमित झाल्याचा उल्लेख भागवतकारांनी केलेला आहे. इथं कृष्ण ईश्वरी अवतार असले तरी मानवाप्रमाणे ते विचलित झाले अशा प्रकारची नोंद भागवतकारांनी केलेली आहे. श्रीकृष्णाच्या एकूणच वैचारिक प्रगल्भतेचा प्रत्यय त्यांच्या सर्व आचार आणि विचारामध्ये येतो. दिनक्रम भागवतकारांनी वर्णन केलेला आहे. ब्राह्म मुहूर्तावर उठायचं, आई वडिलांचं दर्शन घ्यायचं, देवधर्म करून दानधर्म करायचा आणि मग आपल्या सुधर्मा सभेत जायचं. लोकशाही पद्धतीने त्यांनी विरोधी पक्ष आणि जो सत्ताधारी पक्ष अशा प्रकारची मांडणी आपल्या सुधर्मा सभेत केलेली होती. उद्धव त्यांची चर्चा ऐकून निर्णय देत असे. मथुरेत आल्यावर कृष्णानं प्रथम वसुदेव आणि देवकीची भेट घेतली. त्या प्रसंगी आई वडिलांची सेवा आतापर्यंत करू न शकल्यामुळं जे उद्गार काढले ते पुत्रधर्माचे प्रतीक आहे. जी मुलं आई वडिलांचेच मिळवलेले खातात, त्यांच्याच जीवावर जगतात, ते आपलेच मांस खात असतात असं उद्गार श्रीकृष्णाने काढलेले आहेत. आई वडिलांप्रती नितांत श्रद्धाभाव त्यांचा या ठिकाणी व्यक्त होतो. भारतीय युद्धानंतर प्रथमच द्वारकेत आल्यावर सर्वांच्या आधी त्यांनी आईवडिलांचं दर्शन घेतलंय आणि मग 16,108 पत्न्यांची भेट घेतलेली आहे. प्रथम वसुदेव देवकी आणि इतर आई यांचं दर्शन घेऊन आपली मातृपितृ भक्ती प्रगट केलेली आहे. या ठिकाणी संसार वृक्ष आणि विभूती योग यांचं या ठिकाणी थोडक्यात आपण विवरण करूया. गीता आणि भागवत हे दोन्ही तत्वज्ञानाचे चिंतन करणारे ग्रंथ आहेत. भगवद्गीता आणि भागवत यातील 11व्या स्कंधात उद्धव गीता आलेली आहे. ही दोन्ही कृष्णोक्तच आहेत. भगवद्गीतेचा श्रोता अर्जुन आहे तर उद्धव गीतेचा श्रोता उद्धव आहे. अर्जुन विषादपूर्ण मनोवृत्तीनं ग्रासलेला आहे. त्याला कर्तव्य कर्म प्रवृत्त करणं, युद्धाला प्रवृत्त करणं ही गीतेची प्रेरणा आहे. तर उद्धव हा निवृत्ती मार्गी असल्यानं तो संभ्रमावस्थेत नाही तर ज्ञानार्थी आहे. श्रीकृष्णानं भिन्न भिन्न भूमिकेतून दोघांना उपदेश केलेला आहे, परंतु तत्वज्ञानाचा गाभा मात्र एकच आहे. त्यामुळे कर्माबरोबर कर्म संन्यास येतो. अहम विरहित कर्म श्रेष्ठ ठरतं. भगवद्गीतेत ज्ञान, कर्म, भक्ती, उपासना आणि शेवटी संन्यास असा योग येतो. उद्धव गीतेत सुद्धा संन्यास योगाचा विचार येतो. भगवद्गीतेत 15व्या अध्यायात संसार वृक्षाचं एक रूपक येतं. हाच प्रपंच रूपी वृक्ष वरती मुळे आणि खाली फांद्या असा वाढलेला आहे. ऊर्ध्वमूल मध्य शाख मश्वतम प्राहुरव्ययम आपल्याला माहिती आहे. याच्या फांद्या विविध सांसारिक प्रवृत्ती, वासना, इच्छा यामुळे वाढतात. याची मुळं निसंगाच्या शस्त्रानं अत्यंत धैर्याने तोडावी लागतात. अश्वत्थमेनम सुविरूढ मूल मसंग शस्त्रेण दृढेन छित्वा असं भगवद्गीताकार म्हणतात. या प्रपंचरूपी वृक्षाची मुळे निसंग होऊन दृढपणे धीर वृत्तीने तोडावीत. त्यात निसंगता, धैर्य हे सत्वगुण विशेष आहेत. तसेच द्वा विमौ पुरुषौ लोके
क्षरश्चाक्षर एवच, असा जो हे दोन पुरुष कल्पलेले आहेत. क्षर म्हणजे जीवभूत आणि अक्षर म्हणजे ईश्वर शिव. उद्धव गीतेत सुद्धा श्रीकृष्णाच्या मुखी हाच विचार आलेला आहे. म्हणजे जे भगवद्गीतेत आलंय तेच उद्धव गीतेत आलंय. श्रीकृष्ण उद्धवाला सांगताना भागवताच्या 11व्या स्कंधात म्हणतात, य एष संसार तरोः पुराणः कर्मात्मक पुष्पफले प्रसूते द्वे अस्य बीजे शतमूलस्त्रिणालः पंचस्कंधः पंचरस प्रसूती. 11व्या स्कंधात हा संसाररूपी वृक्ष अत्यंत प्राचीन आहे. याला कर्मरूपी फळे येतात. याला दोन फळे येतात, दोन प्रकारची फळे येतात. एक भोग म्हणजे स्वर्ग आणि दुसरं मोक्ष म्हणजे मुक्ती. या वृक्षाचे बीज हे पापात्मक आणि पुण्यात्मक आहे. मुळ्या ह्या वासना आहेत. सत्व रज तम हे याचे नाल आहेत. पंचमहाभूत आणि पंचतन्मात्रे हे असे रस आहेत. याला 11 फांद्या आहेत. या 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि मन यांच्या आहेत. वात पित्त आणि कफ हे यांचे साल आहेत. सुख दुःखात्मक फळं याला येतात. या झाडावर 2 घरटी आहेत. त्यात एक जीव राहतो आणि दुसरा शिव राहतो. या झाडाने सर्व ब्रह्मांड व्यापलेलं आहे. यातील 2 पक्षी जीव आणि शिव नामक असून एक भोगलोलूप आहे आणि दुसरा अभोगी आहे. अदंती चैकम फलमस्य गृध्रा ग्रामेचरा एकमरण्य वासाः हंसाय एकम बहुरूप मिज्जेर मायामयम वेद सवेद वेदम. याप्रमाणे भोगलोलूप जीवाला गृध्र म्हणजे गिधाड असं म्हटलंय, तर शिवाला हंस म्हटलंय. गिधाडी प्रवृत्ती देहविषयक, वासनात्मक, भोगात्मक आहे. तर हंस मोती खात असल्यानं मुक्ततेचा, अभोगित्वाचा, कारण मोती म्हणजे मुक्तता, म्हणून मुक्त म्हणजे मोती असं सूचक आहे. श्रीकृष्णानं गीतेत आणि भागवतात संसार वृक्षाचं हे वर्णन केलंय. 2 पक्षी सूचकतेनं याचं मांडलं वर्णन. हे 2 पक्षी उपनिषदातील विचारातूनच उद्धृत केलेले आहेत. ते आपल्याला माहिती आहे. द्वा सुपर्णा सयुजा सखाया या औपनिषदिक उल्लेखात या 2 पक्षांचं सूचन आलेलं आहे. एक पिप्पल फलाची अपेक्षा करणारा आहे आणि दुसरा अभोगी आहे. श्रीकृष्णानं उद्धवाला याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे संसाररूपी झाड कसं तोडायचं तर कृष्ण म्हणतात, एवं गुरुपासन यैक भक्त्या विद्या कुठारेण शितेन धीरा. ज्ञानरूपी कुऱ्हाडीनं धीर गंभीर प्रवृत्तीनं हे तोडायचंय. गीतेतही धीरत्वाचा उल्लेख आहे. धीर असं म्हटलंय. गीतेत निसंगरूपी शस्त्र, तर इथे ज्ञानरूपी कुऱ्हाड जी गुरुच्या उपासनेने आणि भक्तीने प्राप्त झाली, अर्थात विरक्तीशिवाय ज्ञान होऊच शकत नाही. म्हणून विरक्तीनं प्राप्त झालेली निसंगता आणि आत्मज्ञान हेच एक शस्त्र संसार वृक्षाची मुळे छेदू शकतात. गीता आणि भागवत दोन्हीकडे आलेलं हे संसार वृक्षाचं रूपक आणि यातलं साम्य लक्षात घेण्यासारखं आहे. गीता आणि भागवत या दोन्ही ग्रंथामध्ये आणखी एक विषय आलाय, तो म्हणजे विभूती योग. गीतेत 10व्या अध्यायामध्ये कृष्णाने अर्जुनाला विभूती योग सांगून जगातील प्रत्येक वस्तूत मी कसा आहे हे प्रदर्शित केलंय. जगातील सर्व चराचर सृष्टीत ईश्वरी तत्व कोणतं हे कृष्ण पूर्ण अध्यायामध्ये सांगतात. सर्व वेदात मी सामवेद आहे, आदित्यात सूर्य आहे, नक्षत्रात चंद्र आहे, इंद्रियात मन आहे, रुद्रात शंकर, पर्वतात मेरू हे माझं स्वरूप आहे. त्याचप्रमाणे महर्षीत भृगु, वृक्षात अश्वत्थ वृक्ष, गंधर्वात चित्ररथ, घोड्यात उच्चैश्रवा, पितरात अर्यमा, छंदात गायत्री, धातूत सोनं हे माझं स्वरूप आहे. हाच विषय 11व्या स्कंधात आलेला आहे भागवताच्या. त्यामध्ये पहा 16व्या अध्यायात अहम आत्मोद्भवामीश भूतानाम सुहृदीश्वरः अहम सर्वाणि भूतानि तेषां स्थित्युद्भवाप्ययः असं सांगून कृष्ण विभूती योग सांगतात. मी जीवातील दुर्जेय मन आहे. तर वेदात हिरण्यगर्भ आहे, मंत्रात ओम अक्षर आहे, देवात इंद्र आहे, आदित्यात विष्णू आहे, रुद्रात नीललोहित आहे, ऋषीत भृगू आहे, राजात मनु आहे, देवर्षीमध्ये नारद आहे, प्रजापतीमध्ये दक्ष आहे, असुरात प्रल्हाद आहे, नक्षत्रात चंद्र आहे, हत्तीत ऐरावत आहे, घोड्यात उच्चैश्रव आहे, धातूत सुवर्ण हे माझं स्वरूप आहे. उच्चैश्रवा तुरंगाणाम धातूनाम अस्मिकांचनम. याप्रमाणे मासानाम मार्गशीर्षोहम नक्षत्राणाम तथाभिजित असं त्यांनी म्हटलंय. त्याप्रमाणे 9 ते 44 एवढ्या वर्णनात हा विभूती योग मांडला. गीता आणि भागवत हे दोन्ही ग्रंथ कृष्णोक्त आहेत. म्हणून श्रोता जरी भिन्न असला तरी, भिन्न स्तरावरचा असला, भिन्न परिस्थितीतला असला तरी, त्याच्या भूमिका निराळ्या असल्या तरी श्रीकृष्णाने सांगितलेल्या तत्वविचारातील एकात्मता, एकवाक्यता, एकदेशीयता इथं लक्षात घेण्यासारखी आहे. संसार वृक्षाचं रूपक विभूती योग यातील साम्य मुद्दाम लक्षात घेण्यासारखं आहे. श्रीकृष्णानं गोकुळातील कुमारवयात जी ज्ञान भूमिका घेतली, जे ज्ञान प्रतिपादन केलं, तेच ज्ञान आणि तीच भूमिका ते अंतापर्यंत जगले. त्यात एकवाक्यता दिसते. म्हणून गीता भागवत हे 2 भिन्न ग्रंथ असले तरी त्यातील कृष्ण विचाराचं साधर्म्य लक्षात घेता श्रीकृष्ण या महापुरुषाची वैचारिक बैठक आणि वैचारिक तत्वसिद्धता
याचा विचार या ठिकाणी करणं महत्त्वाचं ठरलं. जीवाला गृध्र आणि शिवाला हंस म्हणण्यामागं एक भूमिका आहे. ईशावास्य उपनिषदात मा गृधा असा शब्द वापरलाय. मा गृधा कस्यचित धनम, गिधाड होऊ नका असा निषेध केलेला आहे. गृध्रची व्युत्पत्ती, गृह म्हणजे घेणे आणि ध्रुव म्हणजे धारण करणे, अर्थात स्वार्थी वृत्तीनं घेणं आणि त्यावर हक्क सांगणं ही अहंकार अभिमानी वृत्ती म्हणजे गृध्र वृत्ती होय. जीवाची ही प्रवृत्ती आहे, तर शिव हा हंस आहे. तो निरक्षीर विवेक करणारा आहे. हंसानेच हंसरूपी तत्वज्ञान आपण या चिंतनाच्या प्रारंभीच बघितलं की हंस या रूपाने भगवंतानी ज्ञान सांगितलं. पहिल्यांदा ब्रह्मदेवाला ज्ञान हंस गीता सांगितली. श्रीकृष्ण म्हणतात तस्याहम हंसरूपेण सकाशमगमम तदा. म्हणून हंस हा शिव होय. तो सदा मुक्त स्थितीत असतो, म्हणजे मौक्तिकच ग्रहण करतो, मुक्त स्थितीत असतो असा रूपकात्मक अर्थ यामध्ये दिसतो. कृष्णाचं कथन या ठिकाणी तौलनिक दृष्टीने पाहण्याचा आपण प्रयत्न केला. या आजच्या चिंतनामध्ये आपण धावता हा भागवत ग्रंथातील तत्वज्ञानाचा आढावा घेतला. सर्व प्रकारच्या तत्वज्ञानाला परिपूर्ण स्पर्श करणं शक्य नव्हतं, तरी सुद्धा आपण हा आढावा घेतला. आता उद्याच्या अंतिम आपल्या चिंतनामध्ये, या सप्ताहातल्या अंतिम चिंतनामध्ये असं आपण म्हणू, या सप्ताहाच्या निमित्तानं किंवा ही जी 7 दिवसांची व्याख्यानमाला या ठिकाणी आयोजित केली आहे, त्या व्याख्यानमालेचं शेवटचं या मालेतलं पुष्प आपण भागवत धर्माचं रहस्य जे भक्ती आहे, जे भक्ती भागवतामधली भक्ती जी आहे त्या भक्तीचं विवरण आपण उद्याच्या चिंतनामध्ये करू. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. धन्यवाद.